students, welcome back to Sate Group of Education. In previous video, we have discussed the test for congruence of a triangle. In this point, we have discussed the test. Which test? Side test, side angle test, angle side angle test, and hypotenuse side test. And we have seen the examples which are based on this test for congruence. Now let us discuss our next question. The question given is, observe the information shown in pair of triangles given below. State the test by which two triangles are congruent. Write the remaining congruent parts of the triangles. Okay? Activity type आपल्याला क्वेश्चन्स दिले आहेत. आयडेंटिकल मार्क्स म्हणजे सेम मार्क्स ने जे डिनोट केले ते काय दिलेत? कॉन्ग्रुएंट पार्ट्स दिलेत. आपल्याला टेस्ट आयडेंटिफाय करायची आहे की कुठल्या टेस्ट वरून गिवन ट्रायंगल्स हे काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. प्लस आपल्याला रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स बघायचे. रिमेनिंग म्हणजे काय? दोन ट्रायंगल्स किंवा एका ट्रायंगल असला तर त्याच्यामध्ये 3 साइड्स 3 अँगल्स येतात. म्हणजे टोटल किती पार्ट्स झाले? 6 पार्ट्स. 6 पार्ट्स पैकी कुठलेही 3 पार्ट्स आपल्याला दिलेले असतील त्याच्यावरून आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ अ ट्रायंगल आयडेंटिफाय करू शकतो. ओके, मग उरलेले 6 पैकी 3 पार्ट्स मिळाले. उरलेले 3 पार्ट्स मग ते अँगल असतील किंवा साइड्स असतील, जे काही असेल ते उरलेले कॉन्ग्रुएंट पार्ट्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. ओके, आता दिलेले आहेत आपल्याला ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये. आता इथे बघा, नियर अबाउट 4 बॉक्सेस दिलेत. म्हणजे 2 मार्क्स साठी ह्या ऍक्टिव्हिटीज विचारले जाऊ शकतात. डायग्राम्स दिलेत तुम्हाला आणि त्याच्यावरून ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. ओके, लेट अस स्टार्ट. बघा दिले काय? फर्स्ट ऑलरेडी हे दिलंय ते आपण पहिल्यांदा ते रीड करून घेऊया. इन ट्रायंगल ABC and triangle PQR, angle ABC is congruent with ABC. हा कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? अँगल PQR ला. नेक्स्ट, सेगमेंट BC is congruent with segment QR. BC is congruent with QR. And next is angle ACB. ACB हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? अँगल PRQ ला. हे सगळ्याचं रिझन सेम येणार आहे गिवन. तर आपल्याला इथे ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेलं नाहीये, पण जेव्हा आपण सेपरेटली प्रूव्ह करू तेव्हा आपण लिहून घेऊया तिथे. ओके, देअरफॉर आता आपल्याला काय आयडेंटिफाय करायचंय? ट्रायंगल ABC is congruent with triangle PQR by which test? आपल्याला टेस्ट फिलअप करायची इथं. ABC is congruent with PQR. कुठली टेस्ट येईल बघा? अँगल साइड अँगल. 2 अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड. ओके, कुठली टेस्ट येणार इथं? अँगल साइड अँगल टेस्ट. समजलं? नेक्स्ट, आता ही टेस्ट झाली. पुढे काय लिहायचे आपल्याला? रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. आता इथं बघा, CACT मीन्स करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि CSCT म्हणजे काय? करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. समजलं? CA म्हणजे अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स, आणि CS म्हणजे करस्पॉन्डिंग साइड. आपण हे शॉर्ट फॉर्म प्रूफ मध्ये वापरतो. फुल स्टेटमेंट आपण लिहित बसत नाही. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स त्याच्या म्हणजे काय लिहितो? CSCT. दोघांमध्ये कन्फ्युज व्हायचं कारण नाही. फक्त S आणि A हे सेम आहेत, डिफरंट आहेत. साइड अँगल. समजलं? नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय विचारलंय? अँगल विचारलाय. अँगल BAC ला इथं बघायचं करस्पॉन्डन्स मध्ये. अँगल BAC त्याला कुठला अँगल येईल? अँगल QPR. त्याच रोटेशननी लिहायचे आहेत बघा. BAC QPR अँगल QPR. ओके, हे झालं करस्पॉन्डिंग अँगल. आता 2 अँगल ऑलरेडी दिलेले होते म्हणजे एकच अँगल उरला असणार आणि साइड एक दिली म्हणजे 2 साइड्स उरलेले असणार. ओके, नेक्स्ट बघा, सेगमेंट AB. सेगमेंट AB ला कोण कॉन्ग्रुएंट येईल? सेगमेंट AB, सेगमेंट PQ. आणि नेक्स्ट बघा, सेगमेंट PR ला ABC मधलं कोण कॉन्ग्रुएंट येईल? सेगमेंट PR म्हणजे काय येणार? सेगमेंट AC. ओके, इथे काय येईल मग? सेगमेंट AC. समजलं?
पहिली ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केलेली आहे. दिलेले गिवन कॉन्ग्रुएंट पार्ट्स जे होते ते तिथं आपण लिहून घेतले. नंतर काय केलं, करस्पॉन्डिंग अँगल एक लिहून घेतला आणि उरलेल्या करस्पॉन्डिंग साइड्स पण आपण तिथे लिहून घेतलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट सेम टाइपची ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला कंप्लीट करायची. आता डायग्राम ऑब्झर्व करा. इथे काय दिले, पीटी इज कॉन्ग्रुएंट विथ टीएस. सेम टाइपचा क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस्डचा. ओके, पीटी इज कॉन्ग्रुएंट विथ टीएस, क्यूटी इज कॉन्ग्रुएंट विथ टीआर आणि अँगल. आता इथं स्पेसिफिक अँगल दिलेले नाहीये. इथं जसे अँगल दिलेले होते आयडेंटिकल मार्क्सनी तसं अँगल दिलेलं नाहीये. पण आपल्याला काय माहितीये, अँगल PTQ and angle STR are vertically opposite angles. That's why these two angles are congruent with each other. Okay, therefore म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, ह्या दोन अँगल मध्ये ह्या दोन साइड्स आणि इथला जो अँगल आहे हे कसले झाले, अपोजिट अँगल्स. ओके, मीन्स these two triangles are congruent by which test? कुठल्या टेस्टने येतील सांगा. PTQ is congruent with triangle STR by side angle side test. Two sides and included angle आपल्याला congruent मिळाला. त्यामुळे इथं कुठली टेस्ट येणार आहे, साइड अँगल साइड टेस्ट. समजलं ना. आपल्याला काय लिहायचे आता, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. इथं एकच अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल मध्ये मिळाला म्हणजे दोन अँगल्स रिमेनिंग असणार आहेत. ओके, मग अँगल TPQ, इथं रोटेशन बघा, TPQ त्याला कोण कॉन्ग्रुएंट असणार आहे, TPQ ला TSR. किंवा इथं पण बघा TPQ याला कोण येणार, TSR. डायग्राम वरून पण लिहू शकता, करस्पॉन्डन्स वरून पण लिहू शकता. अँगल TSR आणि TRS म्हणजे ह्या अँगलला TRS ला कोण कॉन्ग्रुएंट असणार आहे, TQP. अँगल TQP हे झाले रिझन इज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, नेक्स्ट बघा सेगमेंट PQ. ऑब्विसली आता उरलेली एकच सेगमेंट आहे, कुठली, सेगमेंट RS. किंवा इथं बघा सेगमेंट PQ is congruent to segment SR. SR किंवा RS इक्वल तेच येणार आहे. ओके, सेगमेंट SR. समजलं. इथं आपण ऍक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या. दोन्ही ऍक्टिव्हिटीज 2 मार्क्स साठी विचारल्या जाऊ शकतात. ओके, 4 बॉक्सेस दिलेत 2 मार्क्स साठी. इथे जर इथं सपोज तुम्हाला कुठे एखादे 2 बॉक्सेस जर इन्क्रीज करून दिले वाढवून, तर मात्र 3 मार्क्स साठी ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. पण ऍज इट इज जर आल्या तर 2 मार्क्स साठी ह्या ऍक्टिव्हिटीज विचारल्या जाऊ शकतात. ओके, बेसिक काय आहे, तुम्हाला करस्पॉन्डन्स ओळखता आला पाहिजे की कुठल्या करस्पॉन्डन्सने दिलेले ट्रायंगल्स हे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, प्लस कुठल्या टेस्ट नुसार दिलेले ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, आता हे आपल्याला दिलं होतं ऍक्टिव्हिटी टाइप मध्ये, म्हणजे गिवन पार्ट्स कॉन्ग्रुएंट जे होते ते आपल्याला ऑलरेडी दिलेले होते. आता आपण जो क्वेश्चन बघणार आहोत त्याच्यामध्ये फक्त आपल्याला डायग्राम दिली आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप आपण प्रूव्ह करायचंय की ट्रायंगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, क्वेश्चन बघा काय दिलाय. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर स्टेट द टेस्ट assuming the congruence of triangle ABC and triangle PQR. Write remaining congruent parts of the triangles. Okay, डायग्राम असे दिले बघा. 2 ट्रायंगल्स दिलेत. ट्रायंगल ABC, अँगल A राईट अँगल दिलाय अँड ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR त्याच्यातलं AB हा कॉन्ग्रुएंट आहे PQ ला अँड BC इज कॉन्ग्रुएंट विथ PR. ओके, तर आपल्याला काय करायचंय, हे प्रूव्ह करायचंय की दिलेले 2 ट्रायंगल्स हे कुठल्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट आहेत आणि रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहायचे. त्या ऍक्टिव्हिटी जशी लिहिली होती त्याच टाइप मध्ये आपल्याला लिहावं लागणार आहे. ओके, चला काय येईल मग, इन ट्रायंगल ABC
घेतला तर ए ला कोण कॉन्ग्रुएंट आहे तर क्यू, नंतर पी क्यू पी उरलेला आर, अँड ट्रायंगल क्यू पी आर काय काय दिलंय बघा, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ, ए बी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे पी क्यू ला, सेगमेंट पी क्यू. ओके, रिझन इज गिवन, ऑलरेडी डायग्राम मध्ये दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता हे काय झालं, राईट अँगल असल्यामुळं हायपोटेनस झाला. ओके, मग काय लिहू शकतो आपण, हायपोटेनस BC is congruent with hypotenuse BC. कुणाला कॉन्ग्रुएंट आहे हायपोटेनस PR. दिस इज ऑल्सो गिवन. ओके, प्रत्येक स्टेपला रिझन लिहिणं गरजेचं आहे. आणि अँगल A इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q. रिझन इज each of 90 degree. ओके, अँगल A इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q. रिझन इज each of 90 degree. ओके, आता राईट अँगल ट्रायंगल्स आहेत म्हणजे थोडीशी आयडिया येते आपल्याला कुठल्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असतील, हायपोटेनस साइड. मग आहे का हायपोटेनस आहे सेम, आणि एक्स साइड सेम आहे, म्हणजे कुठल्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आले, हायपोटेनस साइड टेस्ट. ट्रायंगल ABC is congruent with triangle QPR by which test? Hypotenuse side test. Hypotenuse side test. ओके, इथपर्यंत हे प्रूव्ह केलं की कुठल्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट आहेत, आणि पुढे काय करायचं आपल्याला, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. आता हा एक अँगल झाला. ओके, उरलेले अँगल ABC याला कोण कॉन्ग्रुएंट असेल बघा, अँगल ABC ला अँगल QPR. अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल QPR. अजून एक अँगल असणार, अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट विथ ACB QRP. ACB is congruent with QRP. Angle ACB is congruent with angle QRP. दोघांना कंबाइंड रिझन येणार आहे, काय ना, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, आणि साइड, आता दोन साइड्स ऑलरेडी दिल्या होत्या, रिमेनिंग साइड मध्ये एकच येणार आहे, कुठली, AC is congruent with QR. सेगमेंट AC is congruent with segment QR. The reason is corresponding sides of congruent triangles. समझलं? First we prove that both triangles are congruent, and we identify the test by which the given triangles are congruent. Then we write the corresponding parts, that is the corresponding angles and corresponding sides of the triangle. Okay? नेक्स्ट बघूयात आपण, जो कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स चे एक्झाम्पल्स बघतो आहोत ते थेरम मध्ये आपल्याला युजफुल आहेत, म्हणून लक्षपूर्वक लक्ष द्या एक्झाम्पल कडे. नेक्स्ट बघा काय दिले आपल्याला, इन फिगर, अशी फिगर दिली आहे. In figure, segment AB is congruent with BC. AB, sorry, A, B, C, D. Question बघा, in figure, segment AB is congruent with segment BC and segment AD is congruent with segment CD. Prove that triangle ABD is congruent with triangle CBD. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, ट्रायंगल ABD is congruent with CBD. आयडेंटिकल मार्क्स दिलेले. ओके, सिंपल प्रूफ आहे. कुठले ट्रायंगल्स घेतोय, इन ट्रायंगल ABD and triangle CBD
segment AB is congruent with segment BC. Segment AB is congruent with segment BC. अजून काय दिलंय? Segment AD is congruent with segment CD. Reason is given. All this data is given. ना आता आपल्याला अँगल दिला का कुठला नाही दिलेला, पण BD ही काय झाली? कॉमन साइड. ओके, सेगमेंट BD is congruent with segment BD. Reason is common side. Therefore आता ट्रायंगल्स कुठल्या टेस्ट नुसार येतील? तिन्ही साइड्स काय आल्या? कॉन्ग्रुएंट मिळाल्या. ओके, मग साइड 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 टेस्ट आहे. ओके, therefore triangle ABD is congruent with triangle CBD by side 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 test. ओके, आपण काय केलं बघा या एक्झाम्पल मध्ये? ऑलरेडी दोन साइड्स कॉन्ग्रुएंट दिलेल्या होत्या. एक साइड काय मिळाली आपल्याला? कॉमन मिळाली. ओके, मग दिलेले दोन ट्रायंगल्स हे कुठल्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट मिळाले? साइड 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 टेस्ट नुसार. ओके, तुम्हाला होमवर्क साठी एक एक्झाम्पल घ्या. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स यूज करायचा आहे तिथं होमवर्क साठी. Suppose triangle PQR T डायग्राम नोट डाउन करून घ्या आणि प्रूव्ह दॅट. क्वेश्चन घ्या. ऑब्झर्व द फिगर. Observe the figure and prove that triangle PTQ is congruent with triangle PTR. Also write remaining congruent parts. Remaining congruent parts. Note down this question. This is for your daily task. You have to prove that triangle PTQ is congruent with triangle PTR, and you have to write also the remaining congruent parts of this triangle. Thank you.